नमस्कार दादा. आता एकीकडे शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा, परंतु आपल्या कल्याण नगर महामार्गावर नॅशनल हायवेच्या बाजूला काही मोठमोठे वडाचे जे 100 वर्षापूर्वीची झाडे आहेत ते काही स्थानिक शेतकरी पाडतायत, कोणत्याही पद्धतीची परमिशन न घेता पाडतायत. याकडे कसं बघता? नाही, मला आता खूप साऱ्या लोकांचा वडगाव आनंदच्या हद्दीमधून फोन आला आणि मला ते विचारतायत की तिथे एका व्यक्तीने झाड कापून काढलंय वडाचं. मग मी माहिती घेतली. वडाचं झाड म्हणजे ते ज्यावेळी 1972चा दुष्काळ होता, त्या दुष्काळामध्ये आपल्या सर्वांचे उद्योजक शिवराज भूषण, किरोशेठ बेटेकर यांनी 1972च्या दुष्काळामध्ये स्वतः ते खड्डे करून ती झाडं लावलेली आहे. आणि आज जवळजवळ ह्या झाडांना 52 वर्षापूर्वीचा 53 वर्षापूर्वीचा जिवंत इतिहास आहे. आणि असं असताना देखील आज स्वतःची काहीतरी जमीन ही दर्शनीय भागामध्ये यावी म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणचं ते वडाचं झाड कापून काढण्यात आलेलं आहे. मला तिथले अनेक शेतकरी फोन आले आजूबाजूच्या की आमदार साहेब, तुम्ही जर परवानगी दिली असेल तर आम्हाला पण परवानगी द्या, कारण आमच्या सुद्धा लाख मोलाच्या जमिनी या दर्शनीय भागामुळे या झाडांच्या फांद्यांमुळे आडल्या गेल्यात. पण मी त्याला सांगितलं अशी कुठलीही परमिशन या भारताच्या आणि या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये कुठलीही परमिशन बसत नाही. वड झालं, पिंपळ झालं, ही जी मोठी झाडं आहेत ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे. आणि ह्या झाडांच्या बाबतीमध्ये माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा अष्टविनायकाचा रस्ता केला तर अष्टविनायकाच्या रस्त्याच्या वेळेला आपण आपल्या कल्पना असेल की जे हिवरे खुर्द आहे म्हणजे एंदे हिवरे पूर्वीचं, तिथे एक पिराचं त्या ठिकाणी छोटस जागा आहे आणि त्या मंदिर आणि त्या पिराच्या ठिकाणी एक त्याचं मोठं वडाचं झाड आहे. खूप आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केले, ते झाड बांधणं करण्याचा प्रयत्न केला, पण शासनाने आम्हाला काही परवानगी दिली नाही. ते झाड वाचवून रस्ता पूर्ण करा अशा पद्धतीची भूमिका झाली. आणि मग ते झाड आम्ही वाचवलं आणि अष्टविनायकाचा रस्ता आम्ही पूर्ण केला. दुसरी परिस्थिती की मांजरवाडीच्या सुवर्णमध्ये मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. त्या बाबतीत सुद्धा माझं आणि कॉन्ट्रॅक्टरचं डिस्कशन झालं. खूप आम्ही प्रयत्न केले, पण त्या पण झाडाला हात लावायचा नाही असं फॉरेस्ट खात्याने सांगितलं. आणि मग आम्हाला ते झाड तिथं सुरक्षित करून आम्हाला अष्टविनायकाचा सुपरस्टार रस्ता करावा लागला. आज ही ज्या शेतकऱ्यांनी हिंमत केली असेल किंवा ज्या माणसाने हिंमत केली असेल त्याला शासन पाठीशी घालणार नाही. मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगतो की जर तुम्ही या बाबतीमध्ये हलगर्जीपणा दाखवला तर तुमच्या सर्वांची नोकरी जाईल. तुमची नोकरी जर जाणार नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर कायदा जो आहे त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करा. माणूस माझ्या जवळचा असू द्या, माझ्या घरातला असू द्या, माझ्या कुठल्या असू द्या, माझ्या तालुक्यातला असू द्या, पण ज्या पद्धतीने त्यांनी ही हिंमत केलेली आहे. 1972च्या दुष्काळात आमच्या किरोशेठ बेटेकरने स्वतःचा घाम गाळून खड्डे घेऊन झाडं बांधली, झाडं लावली आणि ते वाढवली आमच्या पूर्वजांना. हा या महाराष्ट्राच्या कायद्याचा अवमान आहे आणि तातडीने याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कडकच्या कडक कारवाई, जेणेकरून एक तर झाड कोणी लावत नाही. झाड लावायची हिंमत लोकांमध्ये आपल्याला नाही, पण झाड काढायला तुम्हाला कोण परवानगी देणार आहे? कशासाठी तुम्ही झाड काढलं, कशासाठी ते कापलं? माझ्या कानावर असं म्हणलं ते झाड पडायला लागलं होतं. अर्ज द्यावा लागतो पडायचं म्हटल्यात तर अर्ज द्यावा लागतो की मग ते फॉरेस्टवाले येतात, ते चेक करतात, ते काढून घेतात किंवा त्याला संवर्धन करतात. पण स्वतःच्या लगतच्या जमिनीला त्या ठिकाणी दर्शनीय जागा मिळावी म्हणून जो प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. 100% माझं फॉरेस्ट खातं, मला खात्री आहे की डिपार्टमेंट त्याच्यावर जबरदस्त कारवाई करेल आणि कायद्याच्या व्यवस्थेचं सगळी अंमलबजावणी त्या माध्यमातून साकारली जाईल. हा विश्वास मला तमाम मायबाप जनतेच्या, माझ्या शिवभूमीच्या सर्व मायबाप जनतेला शेतकऱ्यांना द्यायचा आहे. आणि कृपा करून
झाडं कापण्यासाठी, झाडं काढण्यासाठी माझ्याकडे परवानगी मागू नका. मी कायद्याच्या बाजूने आहे. फॉरेस्ट खातं सुद्धा अशी परवानगी कधी इथून मागे दिली नाही, इथून पुढे सुद्धा देणार नाही, हा विश्वास त्या ठिकाणी मला आहे. वडगाव आनंद आळेफाटा या हद्दीत या ठिकाणी कल्याण नगर महामार्ग या ठिकाणी धावत आहे. याच ठिकाणी आपण पाहू शकता, या संबंधित जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा इतरही काही जे फॉरेस्ट विभागाचे जे संबंधित आहे त्यांच्याकडे परमिशन मागितली होती असं कळतंय. परंतु कोणत्या कशा पद्धतीने मागितली होती, पण न परमिशन मागता, परमिशन न मिळता हे खूप मोठं वडाचं झाड, पिंपळाचं झाड या ठिकाणी पाडण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी असं झाड पाडणं योग्य नाही. परमिशन घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं झाड नाही. इतक्या मोठ्या वर्षाचं म्हणजे जवळजवळ हे झाड कमीत कमी 70 ते 100 वर्षाच्या पूर्वीचं असू शकतं, कारण इतका मोठा हा या ठिकाणी झाड पाडलं जातं. अशा पद्धतीने या ठिकाणी झाड पाडलेलं आहे. संबंधित फॉरेस्ट विभाग याकडे काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असे वारंवार या घटना या ठिकाणी होत असतात. एकीकडे शासन म्हणतं झाडे लावा, झाडे जगवा, परंतु दुसरीकडे असे 100 वर्षाचे जे जुने झाड आहेत या ठिकाणी पाडले जातात. आता आपण पाहू शकता ते झाड सुद्धा एक शेड वरती पडलेलं आहे. आता शेड कुणाचं ते देखील माहिती नाही, आपण ते सुद्धा माहिती घेणार आहोत. ये झाड़ कटा हुआ है क्या कटवा दिया है किसी ने? कटवा दिया किसी ने कटवाया? आदमी से बुला के कटवाया। आदमी को बुलाया कटवाया। ये अभी इधर गिरा है, आप काम कर रहे थे क्या इधर? हम लोग इधर काम कर रहे थे, ये सब गिर गया इस पे झाड़। पता ही नहीं चला किस कैसा गिरा। वो आए थे, बोल के गए थे, बता हाँ। के गए थे तो घर गिरने वाला था। हाँ, अब ये सब आपका तहस नहस हो गया, इधर पतरा बितरा सब निकल गया, टूट गया। सब टूट गया। हाँ।